हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द स्वातीज ब्लॉग अँड जय श्री कृष्णा टू ऑल. भाई सकाळ सकाळून किती छान वाटतं ते कोवळवून, बट दुपारी अजिबात छान वाटत नाही. आणि ही होती आजची रांगोळी. त्यानंतर दुपारी जेवण बनवून झाल्यानंतर ही बाई किचनची हालत होती, फुल मेस झालेला, फुल पसारा झालेला होता आणि तो सगळा आता मला आवरायचा होता. त्यानंतर मग मी घेतला बाई आवरायला, काय करणार, ऑप्शन नाही माझ्याकडे दुसरा. मग ही मी इथे कप आणि ग्लास घासून काढले. त्यानंतर किचन घासायला घेतला आणि गॅस स्वच्छ केला. आणि हे सर्व करता करता ट्रॉलरवरती पाणी पडलेलं आणि त्याला हात लागून त्या पण खराब झाला. सो मी जिथे घासायच्या होत्या त्या घासून काढल्या आणि ज्या पुसायच्या होत्या त्या पुसून पण काढल्या. आता मी तुम्हाला एक सांगू का, या ट्रॉलर लावायला नसतील पुरत ना तेवढं मेंटेन करायला पुरतात बाई, डेंजर काम आहे यांचं. त्यानंतर जे मूग मी 2 दिवस तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत होते, त्या मुगाची आता आईंनी डाळ काढायला घेतली होती जात्यावरती. आणि मग मी इकडे गरमागरम चपाती बनवली होती माझ्या आजी सासूंसाठी, कारण त्या गरमागरम जेवता, त्यांना गरम जेवण जास्त आवडतं. आणि त्यानंतर मी इकडे डाळ बनवायला घेतली. डाळीला फोडणी देत होती तर मिरची घ्यायला विसरली. मिरची घ्यायला गेली तोपर्यंत इथे लसणाचा कोळसा झालेला होता. मग काय मी तशीच फोडणी दिली डाळीला, कारण ती मलाच खायची होती. सो काय लोडले ना. आणि मग मी हे असं सर्व जेवले आणि त्यानंतर